तालुक्यातील पंचायत समिती व सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आपण अपडेट देत असताना सध्या पंढरपूर येथील शासकीय गोडाऊन या ठिकाणी आपण आहोत। रेल्वे ग्राउंडच्या समोर आपण ही गर्दी पाहू शकताय। या ठिकाणी कमळ हे गोपाळपूर गटामधून फुललेलं आहे। गोपाळपूर गटामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार विजयी झालेले आहेत, त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे। पंचायत समिती व जिल्हा परिषद तिन्ही जागी कमळ फुललेला असल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांचा जल्लोष हा होताना दिसत आहे। कशा प्रकारे जल्लोष आहे ते बघा। या ठिकाणी गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी दुर्गाताई अंकुशराव या जिल्हा परिषद गटामध्ये गोपाळपूर गटामध्ये विजयी झालेले आहेत। कमळ फुलल्यामुळे कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे। कशा प्रकारे जल्लोष आहे आपण विचारूया की कशा प्रकारे निवडणुकीचं नियोजन करण्यात आलं, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे बोलूया। आमचा दुर्गाताईचा ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाला त्या दिवशी विजय झाला होता। आज विजय मतदारांनी आज विजय दाखवला आमच्या दुर्गाताईच्या पाठीवर। आमच्या तिन्ही उमेदवार वन साइड कमळ आलेला आहे। आमच्या गोपाळपूर जिल्हा परिषद गट पंचायत समितीमध्ये सुद्धा आमचं कमळ दोन्ही उमेदवार आलेले आहेत। उमेदवार आमच्या रंजना काकी शिंदे आणि पांढरे मॅडम दोन्ही पंचायत समिती गणच्या सुद्धा निवडून आलेल्या आहेत। परिषद आपण पाहू शकता कशा प्रकारे निवड झालेली आहे। आपण सगळे मागच्या 5 टर्म आम्ही कामं केलेली आणि या वर्षी पण या टर्मला बी आम्ही भरपूर कामं करणार। जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, किंगमेकर उमेश मालक परिचारक तसेच प्रणव मालक परिचारक यांच्या माध्यमातून भाजपच्या वतीने गोपाळपूर गटामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये दुर्गाताई अंकुशराव यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यांचा विजय जल्लोष आपण या ठिकाणी पाहत आहोत। कशा प्रकारे आपण सामोरे केला, मतदारांपुढे कशा प्रकारे केला, काय विजन घेऊन गेला? केलेली कामं पाहिजे केलो आम्ही हात जोडले सगळ्यांचे आम्ही कामं केलेली आहेत ना, आणि जाण ठेवले माणसांनी आम्ही कामं केले। त्याची जी कामं केली नसती तर आम्हाला आता निवडून आलो नसतो। कामं केला आणि अजून त्याच विश्वासानं पुढचे 5 टर्म आम्ही अजून कामं जास्त करणार आणि जेवढं होईल तेवढं आम्ही प्रत्येकाला साथ देऊन प्रेमाने करणार। हा विजय आपण कोणाला समर्पित कराल? हा विजय भारतीय जनता पार्टीला मी समर्पित करणार। निश्चितच हा विजय भारतीय जनता पार्टी आणि पांडुरंग परिवार यांना समर्पित करणार असल्याची भावना या ठिकाणी मतदार बंधू आणि या सर्व कार्यकर्त्यांची असून या येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जातील अशा प्रकारे मतदार व कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत। कॅमेरामॅन सचिन जाधव सह मी संतोष कांबळे, PPR न्यूज, पंढरपूर।